टुडेज सब्जेक्ट इज फिअर म्हणजे भीती. आजचा विषय आहे भीती. प्रत्येकाच्या मनात असतो भीती आणि प्रत्येकाला वाटत असते भीती. तर आजचा हा सब्जेक्ट आपण भीती निवडलेला आहे, फिअर निवडलेला आहे. तर आपण थोडंसं भीती या विषयावरती समजून घेऊया, कारण मनाशी अत्यंत निगडीत असा हा विषय आहे. आपल्या मनाशी संबंधित विषय असल्यामुळे आपण हा फिअर हा विषय आपण निवडलेला आहे. तर भीती का बरं वाटते आपल्याला आणि कशाची भीती वाटते हा एक महत्त्वाचा विषय आहे. भीती का बरं आणि कशाची. आपल्याला अनामिक भीती वाटत असते. भीती म्हणलं की आपल्या मनात काळोख, वाईट विचार आणि जे काही आपल्याला आवडत नाही त्याविषयी संबंधित एक भीती असते आपल्याला. कारण भीती हा शब्दच असा आहे की डायरेक्ट तुमच्या माइंडवर अटॅक करतो. जिथं तुमचं मन थांबतो, भीती हा विषय ऐकल्यावर तुमचं मन थांबतो. त्यामुळे ना भीती म्हणजे नेमकं काय हे आपण थोडंसं समजावून घेऊ. भीतीचा संबंध थेट आपल्या अंतर्मनाशी संबंधित आहे. आणि भीती आपल्याला त्या गोष्टीची वाटते ज्या गोष्टीची आपल्याला माहिती नाही. जसे काही लोक भूताला घाबरतात, काही लोक देवाला घाबरतात. हो, काही लोक देवाला सुद्धा घाबरतात. देवाची भीती वाटते त्यांना. आश्चर्याची गोष्ट आहे. भूताची भीती वाटते, ठीक आहे, आपण समजू शकतो, पण देवाची सुद्धा भीती वाटते. कारण हा जो भीती हा विषय आहे, देव असो किंवा भूत असो किंवा जे काय असो, जादू असो, हा जो विषय आहे तुमच्या थेट अंतर्मनाशी निगडीत आहे. हे तुमच्या अंतर्मनाशी संबंधित असतो आणि ह्याचा संबंध ना तुमचा कॉन्शियस माइंडमध्ये अजिबात नसतो. याचा संबंध थेट तुमच्या अंतर्मनाशी असतो. आणि भीती हा विषय असा आहे ज्याची आपल्याला पूर्णपणे कल्पना नाही. आणि ज्या गोष्टीला आपण घाबरतो त्या गोष्टीसुद्धा आपल्याला माहिती नसते. जसं भूत, आपल्याला माहीत आहे का भूत आहे का नाही? नाही, अजिबात नाही. पण भीती आपल्याला वाटते. म्हणजे हे कुठेतरी अंतर्मनाशी निगडीत वस्तू असतो. आपण कुठेतरी काहीतरी ऐकलेलं असतो, कोणतरी सांगितलेलं असतं की असा असतो तसं असते, त्यामुळं भीती आपल्या मनात निर्माण होते. मग भीतीला आपण घालवायचं कसं? भीतीला आपण घालवायचं कसं? एक सिंपल आहे, एक सिंपल उदाहरण आहे. पूर्वी पण बरेच लोकांनी सांगितलेलं असतं की अंधारात काय होतं? अंधारात आपल्याला भीती वाटते, पण अंधारात महत्त्वाचं म्हणजे ना दोरीसुद्धा आपल्याला साप दिसतो. अंधारात दोरीसुद्धा आपल्याला साप दिसतो. मग तो दोरीला बघून आपण पळून जायचं का? साप आपल्या मागं लागून पळून जायचं का? पळू शकतो आपण पळू शकतो. जर आपल्याला आपल्या मनातून भीती घालवायचं नसेल तर आपण पळूसुद्धा शकतो. दोरीला बघून पळू शकतो. मग भीती घालवायचं असेल तर काय करेल? भीती जर घालवायचं असेल तर आपण बघावं लागेल की तो खरोखरच दोरी आहे का साप आहे. पण त्याआधी काय करावं लागेल मित्रांनो? सापाला कसं पकडता येईल ह्याचं थोडंसं ट्रेनिंगसुद्धा तुम्हाला घ्यायला पाहिजे. कारण तो दोरी नसून सापच निघाल्यावर तुम्ही काय करणार आहे? मग साप असेल तर तुम्हाला डसणार. म्हणून ना थोडंसं ट्रेनिंग आपण सापाला पकडायचं सुद्धा करावं लागणार आहे. तसंच आपल्या मनातून भीती जर आपल्याला घालवायचं असेल तर थोडंसं माइंड कंट्रोलसुद्धा तुम्हाला शिकता आलं पाहिजे. कारण थोडंसं माइंड कंट्रोल आल्याने तुमच्या मनातील भीती निघून जातो. कारण कोणीही डेअरिंग करू शकतो, हे दोरी आहे का साप आहे का मी बघू शकतो. मग दोरी असेल तर संपलं, विषयच मिटला. पण साप असेल तर काय करतो? कारण भीती हा विषय असा आहे, तिथं अंधारात काय आहे आपल्याला माहीत नाही. अंधारात काय आहे आपल्याला माहीत नाही. तर फॅक्ट समजून घ्यायचं असेल तर तिथं आपल्याला पळवाट न काढता थांबावं लागेल.
तिथं तुम्हाला थांबावं लागेल आणि बघावं लागेल, नीट डोळे उघडून बघावं लागेल की काय आहे. तसंच ज्या गोष्टीची आपल्याला भीती वाटतो, जी गोष्ट तुम्हाला कष्टप्रद वाटतात, त्या गोष्टीकडे सुद्धा तुम्ही जरा नीट बघा, पहा. मग तुम्हाला त्या गोष्टीची भीती का बरं वाटते हा सुद्धा ना तुमच्या लक्षात येईल. देव असो, दानव असो, भूत असो, प्रेत असो किंवा माणसंसुद्धा असो, आपल्या इतरांची सुद्धा भीती वाटते. काही लोक वाईट वृत्तीचे लोक असतात, त्यांच्या नादी आपण लागायचं नाही. का? भीती वाटते, काय तर करते ते वगैरे, नाही ते झंझट आपल्याला नको, म्हणून आपण टाळतो. त्या गल्लीतनं जाळणं टाळतो, त्या रोडवरनं जाळणं टाळतो, फक्त कशामुळं? भीतीमुळं. हा झाला एक भीतीचा योग. आणि दुसरं एक अंतर्मनात, फर्स्ट भीती जो आहे तो अंतर्मनात दडलेला असतो. तिथून जर तुम्ही तुमच्या अंतर्मनातून जर भीती काढून टाकला तर मात्र तुम्हाला कशाचीही भीती वाटणार नाही. भूत असो, देव असो, काय असो, XYZ किंवा एखादं दुष्टप्रवृत्त माणूससुद्धा असो, तुम्हाला भीती वाटायचं काहीही कारण नाही. तर तुमच्या अंतर्मनात भीती कशी निर्माण झाली हे आपण पाहूया. अंतर्मनात भीती निर्माण होती अननेसेसरली वाईट गोष्टी ऐकल्याने. लहानपणी आपल्या मनात भीती निर्माण करतात. आपण लवकर नाही झोपलो तर भूत येईल असल्या गोष्टी आपण ऐकल्याने. हे जे गोष्टी आहेत, किंवा तुम्ही मूवीमध्ये बघता की भूताचा हे रूप आहे, असं आहे तसं आहे, हे जे गोष्टी आहेत हे आपल्या अंतर्मनात घर करून राहतात. हे गोष्टी आपल्या अंतर्मनात घर करून राहिले ना, आपल्याला मग त्याचा जेव्हा जेव्हा संबंध येतो आपल्याला, मग त्या अंतर्मनातून ती गोष्ट लगेच बाहेर येते. अंतर्मनात फक्त दडलेल्या असतात सगळ्या गोष्टी, कुठेही लुप्त होत नाहीत. आपल्या माइंडमध्ये डिलीट हा ऑप्शन अजिबात देवाने ठेवलेला नाही आहे. निसर्गाने आपल्या मनात डिलीट हा ऑप्शन अजिबात, अंतर्मन असो किंवा बाह्यमन असो, डिलीट हा ऑप्शनच नाही आहे. त्यामुळं सगळे असतेच, स्टोरेजमध्ये असतात. जेव्हा ज्याचा रेफरन्स निघेल तो उठून बसतो. म्हणून तर बघा ना, एखादी गोष्ट तुम्ही कितीही आठवण येत नाही, पण जेव्हा रेफरन्स येतो तेव्हा त्या गोष्टीचा एक एक शब्द तुम्हाला आठवतो. म्हणजे सर्व तुमच्या अंतर्मनात दडलेले असतात. हे भीतीचा जेव्हा रेफरन्स येईल तेव्हा तुमच्या मनातून भीती, तुमच्या अंतर्मनातून जो भीती आहे तो उठतो एकदम आपल्या कॉन्शियस माइंडमध्ये येतो. कॉन्शियस माइंडमध्ये आल्याने त्या घटनेचा आपल्याला भीती वाढायचा प्रमाण वाढतो, भीतीचा प्रमाण वाढतो. पण पहा, नीट विचार करा मित्रांनो, तीच घटना आहे पण तुमच्या अंतर्मनात भीती नाही, तर तुम्हाला काहीही वाटणार नाही, काहीही वाटणार नाही. समजा रात्री एखादी घटना घडली तर तुम्हाला फार भीती वाटत असेल, तर सकाळी उठून परत तुम्ही त्याच जागेत जा, तुम्हाला भीती अजिबात वाटणार नाही. का? कारण सकाळच्या मुवमेंटला त्या रेफरन्सला तो अंतर्मनातून तुमची भीती बाहेर आलेली नाही आहे. म्हणून तुमचा कॉन्शियस माइंड जो आहे मग तुम्हाला समजत असतं की ह्या गोष्टीला आपण का भ्यायचं, ह्या गोष्टीला आपण का भ्यायचं. ही गोष्ट भीतीदायक नाही, हे फक्त कॉन्शियस माइंड तुम्हाला फक्त इतरांना आपण सांगत असतो की मी ह्याला भीत नाही, त्याला भीत नाही, काही नाही. पण आपल्या सबकॉन्शियस माइंडमध्ये तो भीती आहे. मग इथं परत तोच विषय येतो की भीती आहे तर ॲक्सेप्ट करा, भीती आहे. कारण जेव्हा आपण ॲक्सेप्ट करतो भीती आहे तर आपली भीती थोडं कमी होतं. तुम्हाला वाटतं कमी कसं होतं? हो, जेव्हा तुम्ही भीती आहे जेव्हा ॲक्सेप्ट करतो तेव्हा तुमच्यामधला भीती कमी होत असतो. मग आपण जेव्हा ॲक्सेप्ट करतो की मी भित्रा आहे, मी भीतो ह्या गोष्टीला, तर तेव्हा हे पहा, तुमचं अंतर्मनातून तुम्ही जेव्हा ॲक्सेप्ट करता तेव्हा तुमचं कॉन्शियस माइंड लाजतो म्हणजे काय, त्याला लाज येते की आपण भीतो. मग तेव्हा तुमचा कॉन्शियस माइंड का बरं भीतो, कशाला भ्यायचा, ह्याचा ॲनालिसिस सुरू करतो. मग तुमच्या अंतर्मनातून भीती घालवायचा प्रयत्न करतो. पण तुम्ही जोपर्यंत ॲक्सेप्ट करणार नाही की भीती मला वाटते, तेव्हा तुमचा कॉन्शियस माइंड काय करत असतो, भीती वाटत नाही, संपलं. सगळ्यांना सांगत असतं की मी ह्या गोष्टीला भीत नाही, माझ्या मनात कोणत्याही प्रकारची भीती नाही. तर ॲक्सेप्ट इज अ मोस्ट इम्पॉर्टंट.
ॲक्सेप्ट करा की भीती वाटते. मग तुमच्या मनातून भीती थोडं कमी होत जाईल, कमी होत जाईल. आता भीती कोणत्या गोष्टीची वाटते आपल्याला? एक, आपण खोटं बोललो इतरांशी. जेव्हा आपण खोटं का बरं बोलतो? आपलं काहीतरी स्वार्थ असतो, त्यामुळे आपण खोटं बोलतो. खोटं बोलल्याने मनात भीती निर्माण होते की हा व्यक्ती परत जेव्हा विचारेल आपल्याला काही गोष्टी तर आपल्याला काय होईल, मग भीती निर्माण होती. मग ते खोटं लपवण्या फक्त अजून एक खोटावर खोटं, मग आपण काय होतो, खोटं बोलण्यात सराईत होतो. जेव्हा आपण जेवढं खोटं बोलण्यात सराईत होतं तेवढंच भीती आपल्या अंतर्मनात निर्माण होत असते. कारण खोटं कधीही पकडलं जातं, कधीही. कारण खोटं हा खोटंच असतो, खरं हा खरं असतो. त्यामुळं तुम्ही कितीही सराईतपणे खोटं बोला, पण ते कुठं ना कुठं पकडलं जाऊ शकतो खोटं. म्हणून शक्यतो खोटं बोलणं टाळा. कारण व्यवहारात तुम्हाला थोडंसं खोटं बोलावं लागतं, तो भाग वेगळा. पण शक्यतो आपल्या नातेवाईकांशी, आईवडिलांशी, मित्रमैत्रिणींशी खोटं बोलणं टाळा. कारण जेवढं तुम्ही खोटं बोलणं टाळता तेवढं तुमचं मन साफ आणि स्वच्छ राहतं. मनात कसल्या प्रकारचं दडपण नसतं आणि तुमचं मन अस्तव्यस्त कधीही होत नाही. कारण खोटं हा फार काळ टिकत नाही आणि आपलं रिलेशन पूर्णपणे खराब करून टाकत असतं. खोटं स्वतःसुद्धा टिकत नाही आणि रिलेशनसुद्धा टिकू देत नाही आणि टिकत नाही. म्हणून शक्य तेवढं खोटं बोलणं टाळा. त्यामुळे तुमचं रिलेशन चांगलं राहील इतरांशी, घरच्यांशी, नातेवाईकांशी. आणि जर तुमच्या व्यवहारामध्ये सुद्धा तुम्ही खरं बोलत असाल तर तुमचा व्यवहारसुद्धा अजून वाढत जाणार आहे. कारण खरं बोलणारा प्रत्येकाला आवडत असतो आणि खोटं बोलणारा कोणालाही आवडत नाही. पण वेळ प्रसंगी जर बोलावं लागत असेल तर तो भाग वेगळा. पण शक्यतो अशा वेळ प्रसंगी बोला की तुमच्या खोटं बोलण्याने समोरच्याचं काही नुकसान होणार नाही. असा जर प्रसंग असेल तरच तुम्ही शक्यतो खोटा बोला. अदरवाईज खोटं बोलायचं काही कारण नाही. खरं हे कधीही सुंदर असतं. सत्य हे सुंदर असतं. कोणतरी म्हणलेलं आहे की सत्य हे सुंदर असतं. तर सुंदर हेच शिव असतं. शिव म्हणजे शुभ असतं. त्यामुळं खरं बोलण्याचा प्रयत्न करा. कारण आपण नेहमी खोटं बोलण्यात आपण अगदी पारंगत झालेला आहे. कम्प्लिटली, टोटली विनाकारण खोटं बोलतो आपण. काहीही गरज नसती खोटं बोलायची, तरीसुद्धा आपण खोटं बोलण्यात अगदी पारंगत. तर मित्रांनो, जरा थोडं ना खरं बोलायचा प्रयत्न करा आणि पहा तुम्ही खरं बोलल्यावर कसं होईल. एक तर खरं बोलल्याने तुमचं मन हलकं होईल, तुमचं मन प्रसन्न वाटेल तुम्हाला आणि तुम्ही खरं बोलला याचा आनंद तुम्हाला मिळणार आहे. आणि जेव्हा तुम्ही खरं बोलता तेव्हा तुम्हाला काही लक्षात ठेवून घ्यायचं गरज नाही. कारण जेव्हा तुम्ही खोटं बोलता तेव्हा तुम्हाला लक्षात ठेवून घ्यावं लागतं की मी खोटं बोललो तर काय खोटं बोललो, का बरं बोललो. नेक्स्ट टाईम तो माणूस विचारल्यावर मी तेच उत्तर माझं मनातून यायला पाहिजे. हे मग नाही आलं तर मग भीती वाटते आपल्याला. चुकला दुसरा जर तोंडातून निघाला मग तो म्हणतो तू यावेळेस तू असा बोलला होता, आता असं का बरं बोलला. मग आपल्या मनात भीती, मग आपण टाळटाळ करतो, नाही मी असं नाही म्हणलो होतो, तसं नाही म्हणलो होतो. मग हे सर्व गोष्टी बोलण्यापेक्षा, ह्या सर्व गोष्टी करण्यापेक्षा, एवढा डोक्यात कचरा ठेवण्यापेक्षा आपण सत्य जे आहे, खरं जे आहे ते बोललेलं कधीही बेटर. म्हणून खरं बोला. खरं बोलल्याने तुमच्या अंतर्मनातून ना भीतीदायक प्रसंग हळूहळू ना कमी होत. कारण खऱ्यामध्ये एवढी शक्ती आहे की तुमचं मन, अंतर्मन सगळं स्वच्छ करू शकते. आणि खोट्यामध्ये सुद्धा एवडी शक्ती आहे की तुमचं स्वच्छ मन, अंतर्मन सगळं दूषित करू शकते. मग आपल्याला आपलं मन कल्मश, दूषित ठेवायचं असेल, वाईट प्रवृत्तीनं आपल्याला वागायचं असेल तर तुम्ही खोटं बोलू शकता, भीती बाळगू शकता. जर तुमचं मन तुम्हाला प्रसन्न, शांत, स्वच्छ, निर्मळ जर ठेवायचं असेल तर तुम्ही
खरं बोलणं सुरुवात करा. जेवढं खरं बोलाल तेवढं आनंदी राहाल. आणि तुम्हीच नाही तर तुमचे मित्रमंडळीसुद्धा तुमच्यावर गर्व निर्माण करेल की हा व्यक्ती खरं बोलतो. जे काही राहू दे, व्यवहारात थोडंसं नुकसान का सहन होईना, पण हा व्यक्ती खरं बोलतो याचा त्यांना अभिमान वाटत असतो. म्हणून खरं बोलायचं सुरुवात करा आणि अंतर्मनातून भीती आपोआप निघून जाईल. आपोआप निघून जाईल मित्रांनो. कारण आपण ॲक्सेप्ट करतो की माझ्या मनात भीती निर्माण झालेली आहे, मी भीतो, ह्या गोष्टीला मी भीतो, इथं जायला मी भीतो, किंवा जेव्हा भूत असो किंवा जे काही तुमच्या अंतर्मनात असेल की त्या रस्त्याला जायला मी भीतो, की असं गेलं तर मी भीतो, असं तुम्ही ॲक्सेप्ट जर केला, मग थोडे दिवस तो ॲक्सेप्टन्स राहील. मग नंतर का भीतो, खरंच भिण्यासारखा काही प्रसंग आहे का, का मी विनाकारण भीतो, असं तुमच्या मनात विचार निर्माण होते तुमच्या अंतर्मनातून. मग तुम्ही त्या गोष्टी, त्या सिच्युएशन, त्या मुवमेंट, त्या रस्त्यावर जाऊन पाहता तुम्ही, खरंच मी भिऊ का या गोष्टीला. मग तुम्हाला वाटतं की हे सगळं हास्यास्पद आहे, भिण्यासारखं काहीही नाही. मग भिण्यासारखं काहीही नाही ही गोष्ट जेव्हा तुमच्या अंतर्मनात घुसती, तेव्हा तुमच्या अंतर्मनातून भीती हा आपोआप निघून जातो. तर भीती आपल्या अंतर्मनातून निघून जाणं हे महत्त्वाचं आहे. आपल्या अंतर्मनात भीती असताना वर मी भीत नाही म्हणणं हा वेगळा भाग आहे. तर आपण अंतर्मनातून भीती काढायचं असेल तर अगोदर ॲक्सेप्ट करायचं आहे की आपल्या मनात जे काही भीती असेल तो भीती आहे, ॲक्सेप्ट करावं लागेल. कारण जेव्हा तुम्ही ॲक्सेप्ट करता तेव्हा तुमच्या अंतर्मनातून भीती हा निघून जातो. कारण माइंड तुमचा ॲनालिसिस करतो की ह्या गोष्टीला भ्यायची गरज आहे का, ह्या व्यक्तीला घाबरायचं कारण आहे का, किंवा इथं जायला मी टाळतो का, बरं टाळतो, तिथं जाण्यासाठी मी जो भीतीत माझ्या मनात आहे तो खरंच भीती आहे का, म्हणजे भ्यायचं कारण आहे का. मग ॲनालिसिस करून एक एक गोष्टी तो तुमच्या अंतर्मनातून काढून टाकतो की इथंही भ्यायचं काही कारण नाही, ह्या व्यक्तीला भ्यायचं काय कारण नाही, ह्या देवाला घाबरायचं काही कारण नाही, आणि ह्या भूताला घाबरायचं सुद्धा काहीही कारण नाही. हे तुम्ही स्टेप बाय स्टेप जाणून घेता आणि तुमच्या अंतर्मनातून भीती हा निघून जातो. तर भीती हा तुमच्या मनातून निघून गेला पाहिजे. भीती मनात असताना आपण वर मी घाबरत नाही तुम्ही पूर्ण जगाला जरी सांगितलं तरी याचा काही उपयोग होणार नाही. लक्षात घ्या, तुम्ही तुमच्या जगाला जरी सांगितलं तरी काही उपयोग होणार नाही. तर भीती हा मनातून निघून जायला पाहिजे. भीती निघून गेल्याने मन स्वच्छ असतो आणि फिअरलेस असतो आपण. मग तेव्हा काळोखात त्या जागेतून जायला तुम्हाला काहीही वाटणार नाही. जसं तुम्ही उजेडातून जाता तसंच तुम्ही त्याच अंधारातून आरामशीर जाऊ शकता. काही लोकांना स्मशानभूमीचा रस्ता असेल तर भीती वाटतो. काही लोकांना अमावास्या वगैरे ते असतं ते लिंबू वगैरे काढून टाकले तिथनं जायला भीती वाटत असतो. हे जे गोष्टी आहेत हे फक्त गोष्टीच आहेत, असं काहीही नसतो. आता मी म्हटलं तर तुम्हाला याचं उलगडा होणार नाही, पण ज्या वेळेस तुम्ही तुमच्या भीतीला ॲक्सेप्ट करता आणि जेव्हा तुम्ही समजून घेता मग तेव्हा तुमच्या मनातून एक गोष्ट निघून जातो. भीतीचा एक प्रसंग एक समजून, जेव्हा तुम्ही भीतीला समजून घेता नीट तेव्हाच भीती तुमच्या मनातून निघून जातो. मनाचा हा एक प्रोग्रॅमिंग आहे. मन ज्या गोष्टीला नीट समजावून घेतो त्याबद्दल तो फिअरलेस असतो. जोपर्यंत नीट समजावून घेत नाही तोपर्यंत तो त्या गोष्टीवर कंट्रोल करण्याचा प्रयत्न करत असतो. जसं भीती ह्याच्यावर सुद्धा कंट्रोल करायचा प्रयत्न करतो. भीती आहे पण वरवर काय कंट्रोल करतो तो, की मला भीती नाही हे इतरांना आपण दाखवायचं. कारण मी भीतो हे जर इतरांना कळलं तर काय होईल, माझं कमीपणा होईल. म्हणून स्वतःचं कमीपणा लपवण्यासाठी माइंड असा हा भास निर्माण करतो की मला भीती अजिबात वाटत नाही. जे काही असेल, तू भीत असेल, हा भीत असेल, पण मी ह्या गोष्टीला भीत नाही असा भास निर्माण करतो. आणि हा भास निर्माण करण्यामध्ये तुमची भीती जो आहे अंतर्मनात अजून वाढत असते. तुमची भीती अजून वाढत असते. म्हणून तुम्ही जो कोण म्हणतो की मी भीत नाही त्याला एकट्याला कुठेतरी पाठवून बघा काय हालत होईल. कारण आपल्यापेक्षा जास्त तोच भीत असतो. म्हणून आपल्या मनातून भीती काढून टाकायची असेल तर अगोदर ॲक्सेप्ट करा की तुम्ही
भीत आहात, एखाद्या गोष्टीला भीत आहात, ज्यावेळेस तुम्ही ॲक्सेप्ट करता, मग हळूहळू हळूहळू तुमच्या अंतर्मनातून तो भीतीचा एक प्रसंग पूर्णपणे निघून जातो. पूर्णपणे भीतीचा एक प्रसंग निघून जातो. मग तुमचं मन आनंदी, हेल्दी. तुमचं माइंड हेल्दी ठेवण्याचा हा एक प्रोग्रॅमिंगच आहे. कारण तुमचं मन, आपलं जो विषय आहे, आपलं जो सेशन आहे, एव्हरीथिंग अबाउट माइंड. म्हणून हे जे गोष्टी तुम्हाला सांगू लागलो ते फक्त लेक्चर नसून तुमचं माइंड हेल्दी ठेवण्यासाठी हा एक प्रयोग आहे. कारण मी जो समजून सांगू लागलो तुम्हाला, हे तुम्हाला करायचं आहे. ॲक्टिव्ह माइंड थेरी तर तुम्ही करताच सोडा, त्याचा तर तुम्हाला फायदा अगणित आहे. तुम्हाला त्याचा फायदा एक 2-4 महिन्यानंतर तुम्हाला कळून येईल. पण मित्रांनो, हे जर तुम्ही माइंड थेरपी जो आहे, मी जम्पिंग जो ब्रीदिंग जो म्हणतो, रोज 5 मिनिट जर तुम्ही केला तरीसुद्धा ह्याचे परिणाम फार म्हणजे फार आहेत. तर तुम्ही कराच. पण हे जे लेक्चर आहे हे फक्त लेक्चरसारखं तुम्ही ऐकून सोडू नका, तर ह्याचा तुम्ही प्रयोग करा. जरा थोडं आपल्या माइंडला ॲक्सेप्ट करा. हे भीतीच नाही, जे काही असेल तुमच्या अंतर्मनात, काही वाईट वृत्ती असतात, काही वाईट विचार येत असतात आपल्याला आपल्या अंतर्मनात. आपल्या मित्रांबद्दलसुद्धा आपल्याला वाईट विचार येतात, आपल्या घरच्यांबद्दलसुद्धा वाईट विचार येतात. काही वाईट विचार येऊ शकतात. काय वाईट विचार येतील हे मी सांगू शकत नाही, पण वाईट विचार येतात तो ॲक्सेप्ट करा. तुम्ही असं करू नका, हे असं कसं विचार आलं, हे बहुतेक मी पिला असेल म्हणून, नाही बहुतेक मी त्याच्याबद्दल रागात असेल म्हणून. तर असा विचार न करता तुम्ही ॲक्सेप्ट करा की माझ्या मनात माझ्या घरच्यांबद्दलसुद्धा, माझ्या नातेवाईकाबद्दलसुद्धा वाईट विचार येतात. हे ॲक्सेप्ट करा. जसं तुम्ही भीती ॲक्सेप्ट करता तसं तुम्ही वाईट विचारांचं कारण ज्यावेळी तुम्ही ॲक्सेप्ट करता, तुमचं माइंड इथं उलटा आहे विचार. सबकॉन्शियस माइंड जेव्हा ॲक्सेप्ट करतो की मी असं आहे तसं आहे, तेव्हा तुमचं माइंड, कॉन्शियस माइंड काय करतो, मी असा आहे, मग मला बदलायला पाहिजे, मी सुधारायला पाहिजे, ह्या गोष्टी मागं पडतो. जोपर्यंत तुमचा सबकॉन्शियस माइंड ओके आहे असं म्हणतो, मग तुमच्या मनाला काही अडचण नसणार. ओके आहे, संपलं. जरी तो चुकीचा वागत असेल तरीसुद्धा वरवर आपण चांगलं दाखवायचं. तर मित्रांनो, ॲक्सेप्ट करा आणि लगेच बघा बदल कसा घडवून येतो बघा. कारण ज्यावेळेस तुम्ही टोटली ॲक्सेप्ट करता की आपल्या घरच्यांबद्दल, यांच्याबद्दल माझ्या मनात लई वाईट विचार येतात, जेव्हा ॲक्सेप्ट करून त्या विचारांनी तुम्ही राहू शकत नाही. तोच विचार घेऊन तुम्ही जगू शकत नाही. तो विचार तुम्ही बदलायचा प्रयत्न करता म्हणण्यापेक्षा ते बदललं जातं. मग तुम्ही त्या व्यक्तीबद्दल चांगलं राहता. मग त्या व्यक्तीबद्दल तुमच्या मनात जो वाईट विचार आहे तो आपोआप कमी होतो. कारण ॲक्सेप्ट केल्यावरतीच कमी होतो. कारण तुम्ही ॲक्सेप्ट नाही केलं, मग तुम्हाला वाटतं की मलाच माहीत आहे फक्त की मी ह्याच्याबद्दल मला वाईट विचार येतात, काय फरक पडतो. पण मला म्हणल्यावर सुद्धा तुमच्या मनात 2 आहेत, माइंड अँड सबकॉन्शियस माइंड. मग तुम्हाला वाटतं, कॉन्शियस माइंडला वाटतं की मलाच माहीत आहे, सबकॉन्शियस माइंडला काय माहीत आहे तुझ्याबद्दल वाईट. सबकॉन्शियस माइंडला माहीत नाही, सबकॉन्शियस माइंड रिलॅक्स आहे. मग काय हरकत आहे, विचार आला येऊ दे, मलाच माहीत आहे, इतरांना तर अजिबात माहीत नाही. पण जेव्हा तुमचा सबकॉन्शियस माइंड ॲक्सेप्ट करतोय की वाईट विचार येतातच, मग तेव्हा तुमचा कॉन्शियस माइंड हालचाल सुरू करतो की हे वाईट विचार कोणत्या पद्धतीनं घालवायचं. तुमचा माइंड जो आहे तो एक सुंदर नोकर आहे तुमचा. फक्त त्याच्यावरती कंट्रोल किती द्यायचा आणि त्याच्यावर कंट्रोल किती करायचा हे आपल्याला माहीत राहायला पाहिजे. हेच या सेशनमध्ये आपण दर आठवडी तुम्हाला थोडं समजून द्यायचा प्रयत्न मी करणार आहे की आपल्या कॉन्शियस माइंडला किती आपण कंट्रोल द्यायचं आणि आपला कंट्रोल आपल्या कॉन्शियस माइंडवरती किती राहायला पाहिजे हे आपण थोडं समजून घ्यावं. स्वतःला ॲक्सेप्ट करायला शिका. थोडं स्वतःला ॲक्सेप्ट करा. मग तुमच्या माइंडवरती कंट्रोल तुमचा राहणार आहे आणि किती कंट्रोल द्यायचं, काय कंट्रोल द्यायचं हे आपोआप तुम्हाला माहीत होणार आहे. आणि दर सेशनमध्ये आपण थोडं मनाबद्दल समजून घ्या. आणि हे जे मनाबद्दल मी समजून सांगतो हे एखाद्या व्यक्तीबद्दल किंवा एखाद्या स्त्री किंवा एखाद्या पुरुषाबद्दल नसून एक कॉमन जो माइंड आहे त्याबद्दल मी सांगत आहे.
नीट लक्षात घ्या, कॉमन जो माइंड आहे, सर्वांच्या मनामध्ये जे होतो, सर्वांना जे वाटतो त्याच्याबद्दलच मी समजावून सांगत आहे. हां, ह्याच्यामध्ये आपल्याला डीप जर जायचं असेल तर पर्सनली सेशन घ्यावं लागेल. कारण कसं आहे माहिती आहे का, हा जो कॉमन गोष्ट आहे, कॉमन जे सिम्पटम्स असतात त्याबद्दल मी समजावून सांगते. कारण तुम्ही पहिला कॉमन गोष्टी सुधारून घ्या, मग नंतर तुमच्यामध्ये जे काही डीप असेल, डीप गोष्टी असतील किंवा डीप काही विचार असतील, तो कसं कमी करायचं काय नाही, तो नंतरचा भाग. त्याच्यासाठी आपण वेगळं सेशन घेऊया. तर आपण कॉमन गोष्टी, कॉमन व्यक्ती, तर कॉमन जे सिम्पटम्स आहेत, कॉमन आपले जे गोष्टी आहेत, कॉमन आपले जे थिंकिंग आहेत, ते आपण सुधारून घेऊया आणि जेवढं होईल तेवढं आपण हेल्दी राहण्याचा प्रयत्न करूया. कारण हेल्दी माइंड, हेल्दी बॉडी, ह्याच्यानेच आपण स्ट्रॉंग राहणार. बॉडी अँड माइंडमध्ये एक बॅलन्सिंग आपल्याला पाहिजे. जर भीतीदायक गोष्टी तुम्हाला वाटत असेल तर बॉडी माइंडमध्ये बॅलन्स राहू शकत नाही. आता काही गोष्टी जम्पिंग, आता मी डोळे मिटून जम्पिंग करा, 1-2 मिनिट केलं तुम्हाला भीती वाटतो. 1-2-3 मिनिट केल्याने तुम्हाला भीती वाटतो. भीती का वाटतो? काही विचार येतात डोक्यात, काळोखात आपण गेल्यासारखं, काही तुमच्या माइंडमध्ये. हा सुद्धा भीतीचा एक प्रकार आहे. कारण तुमचा माइंड जेव्हा लुप्त होत असतो, मग तुमचा माइंड भीती घालवत असतो की आता डोळे उघड, कारण काहीतरी होतंय, तू पडतोस, इकडं झुकला जातो, काहीतरी लागतंय डोक्याला, पायाला काहीतरी लागतंय, डोळे उघड. तुमचं माइंड तुम्हाला डोळे उघडण्यास भाग पाडतो आणि तुमचं मन विचलित करतो. म्हणून एखादी गोष्ट करताना ठीक आहे, तुम्ही ॲक्सेप्ट जर केला, ठीक आहे मी पडला, पडू द्या. माइंड भीती कसा घालतो, आता तू जम्पिंग करायला इकडं खाली पडणार, डावी बाजूला किंवा उजव्या बाजूला खाली पडणार, मग लगेच डोळे उघडतो, उजव्या बाजूला डाव्या बाजूला काहीतरी आहे का, नाही ना, परत डोळे मिटायचं. मग हे तुमचं माइंड डायव्हर्टिंग करतं. मग आपण काय करायचं, ॲक्सेप्ट कसं करायचं, चला तुमचं कॉन्शियस माइंड भीती घालते की आता डोळे उघडा नाही तर तू समोर पडणार, ठीक आहे, पडलं, पडू द्या. आपण आपलं सबकॉन्शियस माइंडला सांगूया, पडलं, पडू द्या. मग संपलं, माइंड परत स्टॉप, थांबतो माइंड. मग तो विषय नाही करणार, मग दुसरा विषय काढणार, कुठंतरी काळोखात गेल्यासारखं, काहीतरी झाल्यासारखं, आता काहीतरी होईल, तर उघड डोळे, असाही प्रसंग असतो. म्हणून फक्त ॲक्सेप्ट करायचं, माइंड जे काही म्हणू द्या, ठीक आहे, ओके, ठीक आहे, होऊ द्या. असं जर करत गेला तर तुमच्या माइंड तुम्हाला समजण्याचा प्रयत्न कधीच करणार नाही. कारण एक लिमिट असतो प्रत्येक गोष्टीचा. प्रत्येक नोकराची एक इच्छा असते की आपण मी सांगितल्यासारखं आपला मालक वागायला पाहिजे, असं करा, तसं करा, हे करा, ते करा. मग मालक जर हां म्हणत गेला तर नोकराची एक कॉन्फिडन्स वाढत जाते की मालक मी सांगितल्यासारखं ऐकतो, पण तसं कधीही नसतो. मालक फक्त नोकर चांगलं काम करावं म्हणून ऐकत असतो. पण इथं जर नोकर डोक्यावर चढून बसला तर मग मालक एक झटक्यात त्याला बरोबर पायाखाली आणतो. तर हा मनाची गोष्टी तुम्ही जरा शिकून घ्या, जरा माइंडला कंट्रोल कसं करायचं हे पण मी तुम्हाला सांगणार आहे. तर ॲक्सेप्ट करत जावा अगोदर, माइंडचं न ऐकता. ठीक आहे, मग नोकर कितीही सांगू द्या, ठीक आहे, बघूया असं जर म्हणलं तर शांत बसतो मी. पहा, नोकर जर ऐकतच गेला मालक जर ऐकतच गेला नोकराचं, तर काय होतं, डोक्यावर चढून बसतो. हां ठीक आहे, बघू, मी विचार करतो, मग नंतर बघू जर म्हणलं तर नोकर सांगायचं. मग काही दिवसांनी नोकर सांगायचं सोडून देतो आणि फक्त मालक जे सांगेल त्या पद्धतीनं काम करायचा प्रयत्न करतो.